जिल्हा परिषदेच्या शाळेतली मुलं जर उत्तम वक्ते घडवायची असतील, वक्तृत्व क्षेत्रात पुढे आणायची असतील, तर या मुलांची तयारी जी आहे ती मूल जेव्हा तुमच्याकडे प्रवेश घेतं ना, तेव्हापासून ते मूल तुम्ही हेरलं पाहिजे. परिपाठाला त्यातल्या त्यात बोलणारी मुलं जी आहेत त्यांच्यावर थोडी नजर ठेवायला पाहिजे आणि स्पर्धेसाठी किंवा स्पर्धेपुरतं तेवढंच त्यांच्यावर काम करून चालत नाही. स्पर्धेमध्ये जर मुलं अव्वल आणायची असतील तर सगळ्यात पहिले स्क्रिप्ट दमदार पाहिजे. पॉज कुठं घ्यायचा ते ठरलं गेलं पाहिजे. वेळेची आखणी केली पाहिजे. त्या मुलाच्या प्रत्येक श्वासाचा हिशोब मांडला पाहिजे. स्क्रिप्ट तुम्ही स्वतः कमीत कमी 5 ते 10 वेळा ते म्हटलं पाहिजे. ते टेप करायचं, ते मुलाला ऐकवायचं, त्याच्याकडून पाठ करून घ्यायचं, आपण त्याच्यासमोर म्हणून दाखवायचं, मग मुलाकडून ते म्हणून घ्यायचं. या पद्धतीने जाताना नंतर अलार्म लावायचा आणि अलार्म बरोबर त्या मुलाला आरशासमोर उभं राहून त्याचं स्क्रिप्ट त्याला म्हणायला लावायचं आणि स्पर्धेपूर्वी कमीत कमी 5 दिवस ते मूल स्वतः बरोबर ठेवायचं. म्हणजे मी स्वतः आतापर्यंत या गोष्टी करत आले आणि त्यामुळं 25 वर्ष मुलं स्पर्धेतून हारली नाहीत.